विधानसभा निवडणुकीसाठी 2 दिवसांआधी मुंबईत महाविकास आघाडीची प्राथमिक चर्चा झाली। आता महाविकास आघाडीच्या 3 फॉर्म्युलांवरून चर्चा सुरू झाली। पाहूया। लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्यावेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्पष्टपणे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मेसेज देण्यात आलाय। लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि काँग्रेसला अधिक जागा दिल्या, त्यामुळे विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जास्त जागा मिळाव्या। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेच्या 288 पैकी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी या तिघांना समसमान 96 जागांचा फॉर्म्युला चर्चेत आहे। दुसरा फॉर्म्युला आहे काँग्रेस 96 ते 100 जागा, ठाकरे गट 96 ते 100 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 90 ते 96 जागा। आणि तिसरा फॉर्म्युला आहे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना प्रत्येकी 100 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 88 जागा। महाविकास आघाडीचे जेवढेही मित्रपक्ष आहेत त्यांच्यासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटानं त्यांच्या कोट्यातून जागा सोडाव्यात। आमचं एकच मत आहे, निर्णय शेवटी आदरणीय पवार साहेब घेतील आणि त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे साहेब आणि राहुल गांधी साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते तिथे घेतील। पण आमचं मत आहे की लोकसभेला जर आपण मोठं मन दाखवून काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे साहेबांना तिथं मोठ्या प्रमाणात जागा दिल्या असतील तर त्यांनी मोठं मन दाखवून विधानसभेला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला जास्त जागा तिथं द्यावेत। शेवटी तो निर्णय त्यांचा आहे, पण कार्यकर्ता म्हणून आमचं मत असेल की कमीत कमी 85 आमदार निवडून आणण्याची संधी पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा दिली पाहिजे। प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजे, त्याला काय दुमत काय, त्याला विरोध काय। मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की मेरिट प्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार, याच्यापेक्षा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं। निवडणुका झाल्यात, निवडणुकीला आता बाकी वेळ भरपूर आहे, 4-5 महिने आहेत, त्याची तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केलेली आहे। बघा, रोहित पवार काय म्हणतात, नाना पटोले काय म्हणतात, काँग्रेसवाले काय म्हणतात, या विषयावर मी भाष्य बिलकुल करू इच्छित नाही, कारण मी सुद्धा गेले 43 वर्षे राजकारणामध्ये आहे आणि काही गोष्टींचं पथ्य पाळावं आणि ते मी पाळत असतो। त्या पद्धतीने हा निर्णय करण्याचा अधिकार हा रोहित पवारांना नाही किंवा अन्य कोणाला नाही किंवा मलाही नाही। माझे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे करतील, आदरणीय पवारसाहेब करतील आणि काँग्रेसचे हायकमांड या संदर्भामध्ये विचार करेल। तिन्ही पक्षाचे अशा प्रकारचे चढाओढ आहे, हे निवडणुकीपर्यंत काय होईल हे आपण बघा, कारण प्रत्येकाच्या आता अपेक्षा उंचावलेल्या आहेत। लोकसभेत मिळालेलं यश असंच राहील, त्याच्यामुळे प्रत्येकाला मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत आणि त्याच्यामुळे आपल्या पक्षाच्या जागा जास्त याव्या आणि त्यामुळे जास्त लढवल्या तर जास्त येतील अशा भ्रमात ही सारी मंडळी आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांचे पाय निश्चितपणे ते ओढतील। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए, ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस 13 खासदारांसह मोठा पक्ष ठरला। ठाकरे गटानं 23 जागा लढवून 9 जागा जिंकल्या, त्यामुळे मेरिटच्या आधारावर जागा वाटप व्हावं अशी मागणी पटोलेंची। अर्थात शनिवारीच महाविकास आघाडीची प्राथमिक चर्चा झाली। सध्या तिन्ही पक्षांकडून अंतर्गत सर्वे आणि उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, त्यानंतर फॉर्म्युला अंतिम करण्याचा प्रयत्न होईल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए, ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम!
एक हिंट तो देते। हिंट। बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।